इंडस्ट्री कुठलीही असो, इंडस्ट्रीसोबत त्याच्या मागे मागे एक येणारा शब्द आहे आणि सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल असेल मे बी इंडस्ट्रीच्या अवतीभोवतीचा शब्द कास्टिंग काउच. मराठीमध्ये कास्टिंग काउच किती आहे? आहे ना, नाही असं. हे बघ, जिथे व्हाईट आहे ना तिथे कुठेतरी ब्लॅक आहे. ओके. इट इज ऑलवेज देअर. फक्त मला असं वाटतं एक तर मराठीमधल्या लोकांची हिंमत थोडी, किंवा माझ्या बाबतीतही असेल, मला घाबरत असतील तर ते अगदीच शक्य आहे. पण मराठीमधली लोक मे बी डायरेक्ट नाही आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, आता मी एका मीटिंगला, आता तू एक दिग्दर्शक आहेस, हां, मी तुला भेटायला आले की अरे सर तुमचं असं असं प्रोजेक्ट बनतं आहे, तर प्लीज आय एम इंटरेस्टेड आणि सांगा हां मला वगैरे वगैरे. हे करून मी घरी गेल्यावर मला एक मेसेज येतो, अरे तू आज खूप छान दिसत होतीस. अरे माहिती आहे मला, हां. मी एका दिग्दर्शकाला भेटायला नाही तर मी गबाळ्यासारखी येणार आहे का? मी छान दिसेल अशीच येणार आहे कारण मला काम हवं आहे. पण हे तू मला समोर सांगू शकत होतास ना. मग सर्वेश, तू तेव्हाच का नाही बोललास की तू चांगली दिसत होतीस? का तुला नको आहे चांगलं दिसणारं इंडस्ट्रीमध्ये? मी आत्ता जाऊन वाईट दिसून येऊ शकते. हा जो आहे ना अंडर करंट, तो फार डेंजरस आहे. म्हणजे माझ्या मनात, माझ्या म्हणजे कुठल्याही फिमेल ॲक्टरच्या मनात हे सोडून द्यायचं की आपण खूप छान दिसतोय आणि याला रिस्पॉन्ड केलं तर आपलं काम पुढे जाणार आहे, काय याला रिस्पॉन्ड केलं नाही तर आपण सेफ राहणार आहे. हा डायलेमा प्रत्येक मुलीच्या मनात कोणी ना कोणी मराठी इंडस्ट्रीमध्ये पेरत असतं. त्या मुलीचा रिप्लाय ही त्याच्यावरची पुढे जाणारी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पुढे जाणारी गोष्ट असते. ज्याला काम द्यायचं ना तो तुला एका पहिल्या भेटीत सांगतो की थांब आपण माझा लुक टेस्ट करूयात, हे करूयात, ते करूयात. किंवा महेश सरांसारखं एखादं असतं की डायरेक्ट ते तुम्हाला मला शिवाजी पार्कमध्ये मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम केलं. डायरेक्ट त्यांनी वरणभातचं मला याच्यासाठी नरेशनसाठी बोलवलं. इतकं क्रिस्टल क्लिअर असतं. ज्याला काम द्यायचं तो छान दिसत होतीस ना, काय करतेस, हे काही करत नाही. जो माणूस कामानी कनेक्ट असतो तो कामाचंच बोलतो, कामापुरतंच बोलतो. हां, तुझं काम आवडलं तर तोंडावर अरे मस्त, आणि नाही आवडलं तर बिंडो गॅस का तुझं डोकं कुठे, इतपत बोलू शकतो. पण हे जे अंडर करंट्स आहेत ना, हे मराठीमध्ये झालं का जेवण, हा जो एक आहे मराठीचा किडा, तो तो खूप दाहक आहे माहिती आहे का. म्हणजे ना संदिग्धता, म्हणजे मी तर असं काही बोललो नाही, असं झटकायलाही तयार. हे म्हणजे मी तर म्हणते अरे एवढं डेअरिंग तरी दाखव की हां बाबा, की मला तू आवडलीस आणि इफ यू आर रेडी टू डू दिस आय एम रेडी टू कास्ट यू. इतपत पण हिंमत नसते. तो प्रॉब्लेम असतो की हा जो असतो ना की अरे बापरे आता ह्याला काय रिप्लाय द्यावा, आता आता कसं, म्हणजे आता ह्याला रिप्लाय नाही दिला तर आपण एकदम त्या याच्याच बाहेर जाणार, आणि ह्याला पॉझिटिव्ह रिप्लाय दिला तर ह्याला वाटेल की हां म्हणजे आय एम इन फॉर इट. तर हे मेजर इश्यूज आहेत मराठीमध्ये आणि आहेच आहेत. तुझं असं झालंय कधी की सुंदर दिसत होतीस याला रिप्लाय न दिल्यामुळे काम गेलंय? अरे खूप. मला रादर सुंदर दिसत होतीस याच्यातच कळतं की हे काम होणार नाहीये. अच्छा, म्हणजे मेसेज आल्यानंतर समजायचं की हा पिक्चर आपल्यासाठी नाहीये. मी तुला खरं सांगते की देवदयेनी इतके सुंदर एक्सपिरियन्सेस आहेत ना, म्हणजे फॉर दॅट मॅटर मी महेश कोठारेंना पछाडलेल्याच्या वेळेला भेटायला गेले. आय वॉज इन कॉलेज. तिथे गेले आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं पिक्चर आहे आणि असं असं तू असं कर, तुझी उंची किती आहे, हां मग श्रेयसला ओके होईल असं म्हणून त्यांनी तिथे माझं कास्टिंग केलं. किंवा पहिली सिरियल संतोष कोल्हे माझे मेंटॉर होते, ते माझ्या एका मी भरतनाट्यम करते, त्यांनी एका मला कार्यक्रमात बघितलं, त्यांनी मला ती सिरियल दिली. फक्त त्यांनी लुक टेस्ट आणि या गोष्टी हे केल्या. मांजरेकरांचं तर इतकं सुंदर उदाहरण आहे की मी एका कास्टची रिप्लेसमेंट म्हणून ते शिवाजी पार्क करायला गेले. म्हणजे मला इतका छोटा रोल मी नाही करणार वगैरे असा मास करून झाला होता, पण त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. ती जी मुलगी काम करणार होती तिचा ॲक्सिडेंट झाला. असं म्हटलं चला गरजेचं आहे, म्हणजे त्यांचं शूटिंग अडलं आहे म्हणून मी ते शूटिंग करायला गेले आणि सरांना माझं काम आवडलं आणि त्याच्यानंतर वरण भात घडला. या सगळ्या विश्वास जोशींकडे मी 3 फिल्म्स केल्या आणि प्रत्येक वेळेला म्हणजे विश्वास सर मला कलर्सच्या एका पार्टीमध्ये भेटले. ते म्हणले असं असं माझ्या ह्याच्यामध्ये रोल आहे, करशील का वगैरे वगैरे. फक्त तो असं कामवालीचा रोल आहे. आय नो यू आर व्हेरी मॉडर्न, यू आर व्हेरी पॉलिश्ड पर्सन, पण मला समोर वाटतंय तू तो रोल करावास. आणि मी व्हॉट्सअप लग्न केलं आणि व्हॉट्सअप लग्न केल्यानंतर लागोपाठ मी विश्वास सरांबरोबर आत्ता फुलराणीपर्यंत मी त्यांच्याबरोबर काम करत होते. त्यामुळे मला ते इतपत कळलं आहे की ज्याला काम द्यायचं असतं ना तो देऊन टाकतो.
छान दिसतेस असे असे जे होतात ना त्या गोष्टी घडणार नसतात. अजून एक मुद्दा मला तो सांगितला तुला होता. पटलेलं आहे. नाही नाही पटलाय म्हणूनच पुढे चाललोय मी, की एक मुद्दा सांगितला होतास की मराठी इंडस्ट्रीमध्ये फिमेल म्हणजे ॲक्ट्रेसेस आहेत ज्या, त्यांचा हॉटनेस हँडल करायची कॅपॅसिटी नाही आहे, असं काहीतरी तू बोलली होतीस वरचे. नाही, माझं म्हणणं आहेच आहे, मराठी इंडस्ट्रीमध्ये हॉट फिमेल्स प्रेझेंटच करता आलेल्या नाही आहेत. एक ती फक्त अंकुशनी सई ताम्हणकरला नो एंट्रीमध्ये प्रेझेंट केलं होतं, विच वॉज मार्वलस. त्याच्यानंतर कुठे काय? मग मी काही प्रमाणात म्हणेन की वरण भातमध्ये मीच एक सरप्राईज एलिमेंट होते. द हॉटनेस इन सोबर पर्सनॅलिटीमधनं रिफ्लेक्ट होणारा हॉटनेस किंवा हे. पण मराठीमध्ये उंच, हॉट, बोल्ड, सुंदर बायका त्या ज्या पद्धतीने प्रेझेंट करायला हव्यात अशा कोणी केल्या नाही आहेत. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे फॉर दॅट मॅटर, आता तू परत म्हणशील की साऊथ इंडियन इंडस्ट्रीवर माझं खूप प्रेम आहे, तर ते आहे, माझं पण आहे, हां, तर सगळ्यांचं ते आहे. इवन मोर दॅन बॉलिवूड, आय लाईक दॅट इंडस्ट्री. मणिरत्नम सरांचा PS1 PS2 तू बघितला असशील. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऐश्वर्या राय प्रचंड ब्युटिफुल आहे, पण तिला काय प्रेझेंट केलं आहे, तिच्यातला तो सेन्शुअसनेस, पण ती राणी पण आहे. म्हणजे तेही, तो पण बॅलन्स आणि हे किती ते सुंदर, तिचं दिसणं कसं सुंदर वापरून घेतलेलं आहे. हीच ऐश्वर्या धूम 2 मध्ये होती, कसली बोल्ड आणि हे. म्हणजे एक स्त्री किती वेगळ्या वेगळ्या प्रकारे किती सुंदर दिसू शकते, हे मराठीला कळलं नाही आहे असं मला वाटतं अजून, किंवा मराठी मेकर्सना. किंवा मग मराठी स्त्री म्हणजे आता ही सोशिकच असली पाहिजे, किंवा मग ती बंड करूनच उठली पाहिजे, किंवा मग ती एक तर ती वॉरियर असते, नाही तर ती सोशिक असते. त्याच्यामध्ये तिचं स्त्रीत्व अजून म्हणावं तसं दाखवलं गेलं नाहीये हॉट मराठीत. सीन्स आणि या सगळ्यामुळे कॉन्ट्रावर्सी उगाच अंगावर ओढून घ्यायची नसते, म्हणून त्या विषयाला कोणी हातच घालत अरे नाही असं. गरज नाही आहे ना एवढं हॉट सीन्स करायची. तू एक स्त्री सुंदर दिसते कुठल्या प्रकारे. PS2 बघितलास ना, ऐश्वर्या राय लुक्स हॉट, पण ॲट द सेम टाइम यू नो शी इज क्वीन. करेक्ट, शी इज ग्रेसफुलनेस बीन प्रेझेंटेड लाईक दॅट. तेच मी म्हणते की एक तर मग तुम्ही एकदम थिल्लर आणि चीप ह्याच्यात दाखवाल, म्हणजे प्रत्येक वेळेला काय सईसारखं कोणी बिकिनी घातली पाहिजे गरजेचं नाही आहे यार. एखादी स्त्री साडीमध्ये पण हॉटच दिसते. तुम्ही तिला तसं द्या, तो रोल द्या, तसं तिला प्रेझेंट करा. म्हणजे हेच मराठी वेबमध्ये काही प्रमाणात दिसायला लागलं आहे बघ चांगल्या प्रकारे. म्हणजे आता माझंच प्रमोशन असं नाही करत आहे मी, पण तू हे बघू शकतोस. आत्ता सौभाग्यवती सरपंच आमची जी आता सिरीज चालू आहे, की 2 वेगळ्या वेगळ्या बायका, म्हणजे एकीला जे मी कॅरेक्टर प्ले करते की ती अगदी खेडेगावातली आहे, तरी तिला मॉडर्न असण्याची एक खाज आहे. आवड नंतरच आहे की मी कशी मॉडर्नच आहे कुठेही गेले तरी, आणि मी खरं मुंबईतच असायला हवे होते, पण मी आता डोणगाव बुद्रुकमध्ये. ही सुरुवात आहे असं मी म्हणेन. पण ज्या पद्धतीने तिथे फिमेल कॅरेक्टर पोर्ट्रे होतात ना, तसे इथे होत नाहीत असं मला वाटतं. म्हणजे ते पुष्पा 2 अख्खा तो पुष्पा नाचत 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 असतो, पण ते एक सीन ते त्या बाईला असा देतात की ती पूर्ण, म्हणजे तिची महती की ती बाबा काय या पिक्चरमध्ये हे कळते. हा इम्पॉर्टन्स किंवा हा एक प्रेझन्स मराठीमध्ये नायिकेला मिळत नाही असं मला वाटतं. व्हॅरॅज म्हणजे वरण भातमध्ये तर नायिकाच आहेत सगळ्या, पोरं छोटी छोटी आहेत, बाकी छायाताई, मी, काश्मीरा. तसं पाहायला गेलं तर 3 बायकाच त्या 2 मुलांशी सगळ्यात जास्त इंटरॅक्ट होणाऱ्या आहेत. म्हणजे इतकं सुंदर हे केलं. म्हणजे तुम्ही दिलंत काम तर चांगल्या प्रकारे पार पाडू आम्ही, पण तसं द्या, छान एक प्रेझेंट करा. जशी जी एक नायिकेची जी एक जागा आहे पिक्चरमधली, ती सशक्त होण्याची गरज आहे असं मला वाटतं.